नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक भावनिक लेख पाहणार आहोत. तर आज मी स्वतःसाठी थोडा वेळ काढला. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा अनुभव सांगणार आहे. कदाचित हा अनुभव तुमच्यापैकी अनेक स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जुळणारा असेल, कारण आपण सगळ्या बायका जवळपास सारखंच आयुष्य जगत असतो. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि सगळ्यांच्या मध्ये कुठेतरी हरवलेलं आपलं स्वतःचं अस्तित्व. आता आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडासा माझ्यासाठी वेगळा होता, कारण आज मी अनेक दिवसांनी माझ्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढला, फक्त तो स्वतःसाठी. आता सकाळचा तो छोटासा क्षण, सकाळची वेळ होती आणि घरातली नेहमीची कामं सुरू होती. आता स्वयंपाकघरात गॅसवर चहा ठेवलेला आणि एका बाजूला डब्याची तयारी आणि मी खाली बसून भाजी निवडत होते. हे सगळं करत असताना अचानक माझं लक्ष माझ्या पायांकडे गेलं. पाय अगदी कोरडे दिसत होते, टाचा ड्राय झालेल्या होत्या, नखही काही दिवसांपासून नीट पाहिलेली नव्हती. त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला, आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष करतो. घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देतो. मुलांनी काय खाल्लं, नवऱ्याचा डबा वेळेवर मिळाला का, घर स्वच्छ ठेवले आहे का, कपडे धुतले का. पण या सगळ्या काळजीमध्ये एक व्यक्ती कायम मागे राहते, ती म्हणजे आपण स्वतः. कॉलेजचे दिवस आठवले. त्या क्षणी मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. त्या काळात आपण स्वतःकडे किती प्रेमाने लक्ष द्यायचो. हात स्वच्छ, नखांवर नेलपेंट, केस व्यवस्थित. आरशात स्वतःकडे बघायला वेळही असायचा आणि उत्साह पण असायचा. पायांवर नेलपेंट नसलेला दिवस तर जवळपास यायचाच नाही. ते दिवस आठवले आणि नकळत हसू आलं, कारण त्यावेळी आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं अगदी सहज शक्य होतं. पण लग्नानंतर बदललेलं आपलं आयुष्य लग्नानंतर आयुष्य बदललं गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. सुरुवातीला नवऱ्याची काळजी, मग मुलं, मग त्यांचे अभ्यास, त्यांचे डबे, त्यांची शाळा. हळूहळू आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंबाभोवती फिरायला लागलं. आता सकाळपासून रात्रीपर्यंत आपण धावतच असतो. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, घरातील कामं, बाजार, स्वयंपाक, या सगळ्या कामाच्या गर्दीत आपण नकळत स्वतःला विसरून जातो. आरशात स्वतःकडे नीट बघायलाही वेळ मिळत नाही. तर एक छोटासा निर्णय आज मी सकाळी मात्र मला हे सगळं खूप स्पष्टपणे जाणवलं, की मी विचार केला, आपण एवढं सगळं सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी काय करतो. आणि त्या क्षणी मी ठरवलं, आज थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा. घरच्या घरी छोटंसं सेल्फ केअर, म्हणजे मी कुठे पार्लरमध्येही गेले नाही, पेडिक्युअर, मॅनिक्युअर काहीही केलं नाही. फक्त घरच्या घरी छोटासा मी प्रयत्न केला. पाय स्वच्छ धुतले, नखं नीट साफ केली, मॉइश्चरायझर लावलं आणि मग अनेक दिवसांनी पायांच्या नखांना नेलपेंट लावलं. त्यानंतर हातालाही थोडासा वेळ दिला, नखं नीट केली, नेलपेंट लावलं. इतकंसं केल्यानंतर मला जाणवलं आपले हातपाय अजूनही तितकेच सुंदर आहेत, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. चेहऱ्यालाही दिला थोडासा वेळ. त्यानंतर मी चेहऱ्यालाही थोडा वेळ दिला. घरातल्या साध्या वस्तूंनी छोटंसं फेशियल तयार केलं. काही विशेष नाही, फक्त स्वतःसाठी केलेली एक छोटीशी काळजी. पण ते छोट्या गोष्टींमुळे मनात खूप समाधान वाटलं, की आरशासमोर उभं राहिल्यावर सगळं झाल्यावर मी आरशासमोर उभी राहिली आणि काही क्षण शांतपणे स्वतःकडे बघत राहिले. आणि तेव्हा मनात एक वेगळीच भावना आली, की 40शी पार झाली असली तरी मी अजूनही तितकी सुंदर दिसत होते. फरक फक्त इतकाच होता, मी स्वतःकडे लक्ष देणं थांबवलं होतं. आपण बायका स्वतःला का विसरतो? आपण बायका दिवस रात्र कुटुंबासाठी राबत असतो, पण खरं सांगायचं तर घरातले आपल्याला त्यासाठी
कधीही पदक देणार नाही. उलट एखादं काम राहिलं तर ते 2 शब्द आपल्याला ऐकावे लागतात. मग आपण थकतो पण थांबत नाही. कारण आपल्याला वाटतं आपण थांबलो तर घर थांबेल. पण खरं सांगायचं तर कधी कधी थोडासा वेळ स्वतःसाठी घेणं हे तितकंच आवश्यक असतं. 40शी म्हणजे शेवट नाही. आपण अनेकदा असं म्हणतो, आता आपल्याकडे कोण बघणार, आता आपलं वय झालं आहे. पण खरं म्हणजे 40शी म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. ती तर स्वतःला नव्याने ओळखण्याची वेळ असते. छोटासा पण एक मोठा निर्णय म्हणून त्या दिवशी मी एक छोटासा निर्णय घेतला की दररोज नाही जमलं तरी थोडासा वेळ स्वतःसाठी नक्की काढायचा. आणि 2 कामं कमी झाली तरी चालतील, पण स्वतःकडे लक्ष देणं थांबवायचं नाही. शेवटी एक गोष्ट आज आरशात स्वतःकडे पाहताच मला एक गोष्ट जाणवली. वय वाढले पण सौंदर्य कमी झालेलं नाही आहे. फक्त आपण स्वतःकडे लक्ष देणं थांबवलं होतं. म्हणून मैत्रिणींनो, घरासाठी जगताना स्वतःला विसरू नका. दररोज नाही जमलं तरी अधूनमधून आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा, मी अजूनही सुंदर आहे आणि मी स्वतःसाठी अगदी महत्त्वाची आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी हा जो लेख लिहिलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला. आणि सर्व मैत्रिणींना तो जर आवडला तर मैत्रिणींनो, तो माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढायला विसरू नका. आणि धन्यवाद.